गाईज बघा आता मी सगळी साफसफाई केली आहे आणि डेकोरेशन चालू आपलं आमचं कसं काम करते. अरे वा 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 छोटू. हॅलो गाईस, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आवाज तुम्हाला येणार नाही कारण आमचा आवाज गेला दोघांचा पण डेड झाला आहे. कारण काल 2 दिवस तिथे फुल वातावरण थंड चिल वातावरण होतं. आम्ही गेलो लोणावळ्याला, तुम्हाला माहिती आहे, लास्ट ब्लॉकमध्ये मला बघितलं असेल तुम्ही. तर आमचा आवाज, सर्दी, खोकला सगळे गेले आणि दोघं पण आजारी आहे. म्हणून तुम्हाला आवाज येणार नाही, लक्षात ठेवा. थोडंसं आवाज ॲडजस्ट करा आजचे दिवस. आणि आज संडे, तर आपला गणपती जवळ आहे. गणपती बाप्पाची साफसफाई काढली आता, तर बघू शकता. हॅलो, असं वाटतं तब्येत कशी आहे का? ठीक आहे. 2-3 गोळ्या खाल्ल्यात रात्री. तर आपण सगळे मिळून मस्त साफसफाई करणार आहे, मम्मी पप्पा सगळे. आणि एक बेडरूम, पहिले एक बेडरूम घ्यायचा. हा बेडरूम पहिले, नंतर मग दुसरा मग हॉल, असं म्हणजे आपण साफसफाई करूया. येस. कडूक कडूक. चलो भेटू आज. चेहरा इग्नोर करून टाका. जर डार्क सर्कल आहे सगळं इग्नोर करा. मला माहिती एकदम तडकलाच दिसतोय. हां, चलो बाय. झाली का साफसफाई? झाली काय आता बऱ्यापैकी झाली साफसफाई. गुड्डीच्या रूमवर पण गेलतो जरा, तिथं पण चालू आहे काम ना. प्रिया मॅडमनी बेडरूमची साफसफाई करून ठेवली आहे. असं आता दुसरा बेडरूम घेऊया आणि हॉल घेऊया. आता एकच दिवस उरले, संडे. उद्यापासून ऑफिस चालू. काय झालं रे? ओय, काय झालंय? मी असं दाखवतो. नाही, पिऊनी बेडरूम साफ केला आणि भिंती पुसले आणि कपाट पुसले. काय दिसतं सांगा? चकाचक कपाट, फॅन, भिंत, खिडकी, काच. कमेंट करा कसलं कपाट दिसते, चमकत आहे. अरे नवीन कपाट आहे. तर आम्ही आलो गणपती बाप्पा आपले बघायला. किती काम झाले, किती नाही. मूर्ती दिली आपण. आवाज नाही ते सकाळपासून फुल आमचा आवाज बसलाय. हां, बघू आता मूर्ती. किती मस्त मस्त मूर्ती आहेत. आम्ही ॲक्च्युली आता रिव्हील नाही करणार बाप्पाची मूर्ती. येस, तुम्ही गेस करा, कमेंटमध्ये सांगा कुठली मूर्ती असणार आहे. बघा आपली बघ मागच्या वर्षीची मूर्ती, सेम मूर्ती, एकदम मस्त मूर्ती आली माहिती. आवडली माहिती मूर्ती मला, ही सही होती. सुंदर मूर्ती, सेम बनवून घेतली बघ कोणीतरी. व्हायरल झालेली माहिती आहे ना, फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये. बघू आता आपण कशी होते मूर्ती. हां, बारीक मूर्ती. तुम्ही गेस करा काहीच कुठली असणार आपली मूर्ती, कमेंटमध्ये सांगा. हां, चलो बाय. झालं आपण डेकोरेशन बघायला गणपती बाप्पासाठी आपल्या दगडूशेठची मूर्ती यावर्षी. तर डेकोरेशन बघतोय कुठला आवडलं तुला, बघू आता आपण चॉईस करूया आणि मग तुम्हाला दाखवूया कुठलं डेकोरेशन फायनल केलंय. काय हॅलो गाईस, तर गुड मॉर्निंग. तर आपण आलोय आपल्या न्यू फ्लॅटमध्ये, बाबूच्या फ्लॅटमध्ये. आलं बघायला, काम चालू आहे. जिजू आणि कोमल त्यांनी फ्लॅट घेतला, तुम्हाला माहीत असेल, ब्लॉगमध्ये मी बघितलं असेल. आपण जरा बघायला आले काय चालू आहे काय नाही काम. तर हे जरा एक्सटेन्शन करतात ते आणि छोटी मोठी कामं आहेत. बाबू, ये बाबू, तुझी रूम आहे नाही?
बाबूची रूम बनवायची नाही. हो गाईज मस्त व्ह्यू आहे आपलीच, म्हणजे आपल्या बिल्डिंगच्या बाजूला एक बिल्डिंग सोडून आहे, लागूनच बिल्डिंग आहे दुसरी, म्हणजे आपली 5 नंबर बिल्डिंग आहे, त्यांची 4 नंबर बिल्डिंग आहे. मस्त आहे साईडला, दोघांना बरं पडेल, काय लागलं काय जवळपास मस्तपैकी. आणि यांचा व्ह्यू मस्त आहे, वरती 6th फ्लोअरला आहे, सगळ्यात टॉप फ्लोअरला. आपल्याला पण मम्मी आपण घेणार ना 4थ्या फ्लोअरला घेणार आहे, पण नाही घेतला आम्ही, तर नको एवढ्यावरती. बरं एक फ्लॅट आहे आपल्यावरती मस्तपैकी, इथे थंड हवा आहे ते इकडे. आपण जाऊ आता, आपलं गणपतीचं डेकोरेशन चालू करायचं आहे आणि हे पण काम चालू आहे. तर सगळे बिझी आता, सीझन गोमध्ये इकडे, तर आम्ही तिकडे, आपण तिकडे. आता हळूहळू करू सगळं आणि तुम्हाला दाखवू डेकोरेशन वगैरे कसं करतो आपण गणपतीचं. आणि त्यानंतर लगेच पूजा होईल, म्हणजे अजून झालं नाही फिक्स, पण नंतर सगळं काम झालं व्यवस्थित तर घराची पूजा पण होईल आणि मग ते पण दाखवतो तुम्हाला. तर गाईज बघा, आता मी सगळी साफसफाई केली आहे आणि काय गोटे खेळल्यात का? हा काय नाव सांगतो. नाही आम्ही काम करतात बघा मी किती मस्त, बघा मी कसं मस्त साफ केलं एवढं. त्या पोरींनी माझ्या काम केलंय. हा असं तुम्हाला काय म्हणतात त्याला, इम्प्रेस करण्यासाठी हा इम्प्रेस कोणाला इम्प्रेस करायचं काय बोला. नाही बघा मी किती साफसफाई, साफसफाई गंधन महत्व काय असं कसं महत्व आहे लग्नाचं, काय एक्सपेक्टेशन केली. गाईज आमचा आता हॉल बोलते, गॅलरी क्लीन झाली आहे. बाहेरून चालू करतो आपण आता. हा म्हणजे हॉल मधलं जे सामान आहे ते गॅलरीमध्ये ठेवतात ना, असंच करतात दरवर्षी. हे मला आता समजलंय. भिंती पण साफ झालं. हा तुमचं काय एक हॉल आणि बेडरूम आहे, एक किचन डबल आहे ना, मधला पण वाढलं, बाथरूम वाढले, हॉल मोठा वाटतो, सगळं काम वाढतो. आमच्या 1 दिवसामध्ये होऊन जातो. म्हणजे कसं मम्मी पुसते, पप्पा वगैरे टाईल्सला पुसल्या नाही दरवर्षी पूर्ण भिंती पुसतो. हा ना, हे बघा जाळ्या इकडल्या साईडला. हा हे बाकी आहे, तिकडचं झालंय सगळं, टीव्हीचं इकडचं फक्त हे बाकी राहिले. हा हा मातांची फ्रेम मस्त ती पुसून घेऊयात आपण, थोडीशी साफ केली. आणि आजीचा फोटो वगैरे एक भिंत ही करून घेऊ पूर्ण, गॅलरी झाली आता. नंतर मग ही भिंत, मग ही भिंत, मग ही भिंत, मग वरचा झुंबर झालं. चला फिरायला ये. वा मारांचा फोटो दिसला. बडे हाईट वाला बघा मला. ते छोट्या हाईट वाल्याला जमत, त्यामुळे मोठ्या हाईट वाल्याला केलं. बाई पंखा चालू बंद आहे. हां पण फॅनला काय चाललंय. पकड ना, हात मार खाली फक्त पायपाला. कसं आहे आपलं नेम बघ. मस्त. हे बघ पडदे पकड झालं. व्हेरी गुड. सो काहीच आम्ही आता मंदिरामध्ये आज ॲक्च्युली लेट झालं. किधर चले हम एक जगह से दूसरी जगह. हाँ? एक जगह से दूसरी जगह. कुठे
बता दो तुमको, चलो पत्ता देखो, पत्ता पत्ता। चलो हमारे साथ। खोलो खोलो दरवाजा खोलो। कौन है? ये रात को चोर कौन आ गए? दरवाजा खोलो। कौन है रे? हाँ से जाओ, हम लोग को डर लगता है। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। ओहो आणि मागून एक येणार आहे लाईट नॉर्मली सिंगल सिंगल। डिंकची काय, डिंकची काय, डिंकची काय हाय? अरे हे आहेत का? आहे झालं आता. बाबांचं डेकोरेशन झालंय गणपतीचं, बघू शकता. हा कुठली रिंग? इकडे नका घेऊ अशी. नाही तिकडे मस्त केली आपण फ्लावर्स आणि ह्याचं. हा ही 4 जण होती, पप्पा बघितले ना सौरभ, video काय? दादा, ऋषी दादा. बघितली. 4 चौकटी. एक ते घरकानाचं असतं, त्याला त्याच्यामध्ये खायचं पान असतं ना, ते अशी 3 पानं त्याच्यावर तुळस. तिच्या लक्षात नाही, मी भरते नेहमी. आणि त्याच्यानंतर ते खारीक, बदाम, सुपारी आणि त्याच्यावर एका पानावरती 5 फळं, सफरचंद, पेरू, केळ, म्हणजे 5 फळं कुठली तरी पाहिजे. हा. एका सुपामध्ये 25 फळं जातात. एका सोबत हा एवढे बसतात का ते 25? हा आणि नारळ. हे उचलणार तेवढे? एक सूप तयार होतं. हे उचलणार का खाणार? हा, उचलणार. तिला अशी 5 सुप असतात. ते 5 सुप ती भरून भाऊ ते डोक्यावर सूप घेऊन गौरीच्या इथे ओसायला भावानी न्यायचं असतं ते. सौरभने. आता भाऊ. सौरभ दादा आहे, ऋषी दादा आहे, आता हा एक भाव आहे. आणि एका सोबत फळ, दुसऱ्या सोबत सगळ्यात तसंच भरायची फळच? 5 सुपे. हो 10 सुप असतात, माहेरचे 5, सासरचे 5. आणि ते त्याचे रोज पैसे त्याच्यासाठी आमच्याकडे यायला खर्च असतो या ओशाला, नवीन ह्याला खर्च म्हणजे? सगळंच घ्यावं लागतं ना हे हा. सामान. आणि हे भाऊ खायला जातो ना बहिणीला ह्या दिवशी. हा, माघारी जातात. ही फळं खायची सगळी नाही हिनी? हो ते आता सूप देऊ ना आपण ज्याला. तिने पण काहीतरी फेसिंगची तर अगरबत्ती फिरवत का? काय माहिती काय. नाही नाही तिकडून आले म्हणजे ते त्यांच्या ह्याच्यातच होतं. काय नाव काय आलं होतं? गाई कामाला जायचं, गाई असेल काहीतरी कुठलं त्यांच्या ह्याच्यातच होते ते. ऑफिसला. म्हणजे ते असंच काहीतरी कोणत्या चालू तरी विचारामध्ये होते. मी पण करतो कधी असं. एकदा कोणतरी मला आवाज, सगळ्यांसोबत किस्से झालेले आहेत हा. हे सगळ्यांसोबत झाले. नाही एकदा ना गुड्डी, ते एक आठवण आहे काय नाही. एकदा गुड्डीने आवाज दिला मला बाहेरून, दरवाजा लॉक केला आणि आवाज दिला बाहेरून. मला वाटलं फोन आलाय. तर हा हॅलो बोल ना. ते बोलते शुभम शुभम, हा हॅलो बोल ना. अरे मी इकडे दरवाजा ते. मजा येते. ही गाडी नाही शेवटी. मम्मीने मला सांगितलं की टॅमॅटो खायचं मसाला सांगितलं थोडं पहिल्यांदा मसाला बनव. पहिली कुकिंग पहिल्यांदाच फर्स्ट फर्स्ट टाइम चटणी कुकिंग होती ती. चटणी टोमॅटो. नाही असं आपण वाटण बनवतो ना, तर मी तिला म्हटलं थोडं कांदा तिकडे फिरेल हा. आणि आलं लसूण असं मिक्सरला लाव, भाजून घे आणि हा. त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाक. हा. तिने काय केलं, खोबरं भाजून घेतलं, आलं लसूण वगैरे सगळं तयारी करून घेतलं आणि जेव्हा कांदा भाजते अख्खा टोमॅटोच भाजते. अरे बाहेरून म्हटलं काय कर, टोमॅटो असं टाकलं आणि अख्खा टोमॅटो भाजत नसले ती एकटीच भाजते त्याच्यात. काय अंडा आहे का, बटाटा फ्राय? कापून टाकायचं का असं आलं टाकतात. काय हे काय किस्से तिथे? अरे फर्स्ट टाइम केलं मला माहितीच नव्हतं. फर्स्ट टाइम होतं तिचं. जाम हसलं होतं. आणि त्या दिवशी पण पूजाला आठवण आली. पूजा बोलते जेव्हा ते जिजूने मी ब्लॉग नशीब मध्ये कांदा सांगितलं. कांदा नाही टाकलं गॅसवर. नाही ते बघून बघून मी थोडं शिकत होती कसं करायचं. पण पूजा बोलते थांब जिजूने येऊ दे मी ब्लॉग मध्ये घेते आता. घेतला आता. बोलता बोलता बसून बसायचं डायरेक्ट. ते म्हणजे कधी होतं जेव्हा घरात पूजा असेल ना, एकदम ते सत्यनारायण असते पूजा वगैरे, आणि तो भजी सांगा असतो फुल सिरियसली. असं गुड्डी माझ्याकडे बघते, मी गुड्डीकडे बघतो. वैतागलेला असतो ना जाम, अशी हसते ना बघून ती. आणि एक जण हसलं ना दुसरं हसलं येते बरोबर. एकदा तर आरती करता करता आत पडून गेली ते हसता हसता. समोर बघ हे लोक बघत ना सगळे, हसता येत नव्हतं. भारी वाटलं ना.
सगळे डिझाईन आता वेगवेगळे आले ना, वेगवेगळे डिझाईन. पुढे बा आपण ती मूर्ती बनवली पिंक वाली. गाईज आपली मूर्ती आता याच्यामधली एक मूर्ती आहे, तुम्हाला दाखवू आता. आले गाईज आपण डेकोरेशनचं सामान घ्यायला. बघू सामान घेतलं आपण आता. भरपूर सामान आहे इकडे. यातलं घेतलं आपण थोडा. सामान भरलं काय तुम्ही गाडीमध्ये. आणि ड्रायव्हर कुठे? इकडे चलो. मला विचारलं आम्हाला बिल हुआ पहिले का नकली फुलं. गाईज नवीन सिलिंग लावली आपल्या गाडीला. और सिलिंग केली चेंज केली. काय नाही बस का जय श्रीराम. अरे कृष्णा कृष्णा सर्वांनी एक हात उचलली. और सामानाची गाडी आहे, फुल भरली आहे गाडी. हे कोण आहे? क्या है सब गाएंगे. खांद्यावर वजन घेऊन चालली लाकडाचं. दंग 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 दंग. ती पिशवी घे धगधग नको भरून. बसले कशा? Continue on Vijaynagar Road for 800 meters. आणि हे काय कुठला हत्या रे? कुठे भाला भाला बेग. काय झालं डेकोरेशन चालू आपलं. बाबू आमचं कसं काम करते. अरे वा 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 छोटू. चालू आपलं डेकोरेशन. बेस तयार झाला आपलं. अजून रेडी थोडं बाकी आहे. आणि हे दोघी बा हे काय करते ते? फुलं होतं ते. फुलांचा पण केलेलं मी. हो एरियल फुलं इकडे बसलेत. हे वाले एरियल फुलं आणि आम्ही दोघी फुलं. एक दिवसात एवढा उभा केलाय. आता सामान भरलंय एक दिवसामध्ये. जेव्हा शरू कर ना. ही आयुष्यपत. आलेलो आपण सलूनमध्ये हेअरकट करायला. तर कोणाची एंट्री होते बघा. आपला यश भाऊ. आणि वाटत असेल काहीतरी वेगळं वेगळं दिसतंय. मॉडेल लावते भावापेक्षा जास्त. सलून भारी वाटतंय भाई. सही केले. तर आपल्या भावाने नवीन सलून ओपन केलं आहे वसंत व्हॅलीला. सलून ओपन केलं आपण. सरांचं नाव डिओरा सलून. डिओरा. प्लीज विजिट. तर आपल्या भावाला कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि खूप मस्त सलून ओपन केलं आहे. आणि आधी म्हणजे हां आणि हे दुसरे होणार बिझी आहे क्लायंटमध्ये. तर पहिल्यापासून तुम्ही बघा असलं मला यश दिसतोय. पहिल्यापासून एकच आपलं हेअर ड्रेसर आहे. स्टार्टिंगपासून खूप भारी करतो त्यांनी हेअर. म्हणजे माझे पहिले जसे होते तसे त्यापेक्षा खूप चांगले करून दिले सेटला आता. आणि आता भावाने स्वतःच ओपन केले. तर भाई आपलंच हक्काचं सलून आहे. सगळ्यांनी या व्हिजिट करा. कमेंट करा. मला DM करा जर तुम्हाला ॲड्रेस असेल माहीत. कल्याणमध्ये बसून दिलेलं आहे. आणि अपोजिट टू DMart. एकच दिसणार शॉप तुम्हाला सगळ्यात भारी. चला कमेंट करा कसं वाटतंय लुक वगैरे. आणि काय असेल तर DM करा. डिस्काउंट करून द्या. नक्की डिस्काउंट करू. या चल तुमच्या अंडरमध्ये आपल्या माणसाने ओपन केले. सपोर्ट करू आपण. मराठी माणसाने ओपन केले. अजून प्राऊड फील होते. असे याचे 3, 4, 50, 60 ब्रँडेस ओपन हो. पूर्ण महाराष्ट्र पूर्ण इंडियामध्ये भाई. चला भेटू. बाय बाय. आपण मोदक घ्यायला 21 मोदक घेतले देवाला ठेवायला. आणि प्रसादासाठी पण घेतले. उद्या परत घेऊ तिकडे. अजून चल घेतले झाली तयारी. हा चल शाबाश. हरतालिकेचा उपवास पकडला बाबू तू.
मम्मी आणि पिऊने यांनी गुढी उपास पकडले हटतो वगैरे आता हे सोडतील आणि आता हे सगळं सामान वगैरे आणले उद्या 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 हां आणि आपल्याला मला डेकोरेशन दाखवतो जरा झाले बऱ्यापैकी कसं वाटतं बघा गाईस मस्त मस्त आपले बाप्पा येतील तर मस्त वाटलं अजून थोडंसं बाकी आहे वरती आहे करू आपण आणि तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाचं आगमन आपण तर आता आलो आम्ही आपली मूर्ती बघायला उद्या सकाळी मूर्ती घेऊया आपण रात्री घेण्यापेक्षा व्यवस्थित जरा आणि तुम्ही गेस करा याच्यातली कोणती मूर्ती तुम्ही गेस करा आणि कमेंट करा थोडंसं काम बाकी आपल्या मूर्तीचा कमळ बाकी आहे ते एवढी समजणार कमळ बाकी ते झालं की आपण सगळं घेऊन जाऊ मूर्ती